नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण युरोपमधील अजून एका शहराला भेट देणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा। पोलंड ट्रिपचा जर पहिला पार्ट पाहिला नसेल तर वर लिंक दिलेली आहे। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। आज आपण पोलंड देशाच्या राजधानीला भेट देणार आहोत। वॉर्सा हे पोलंडमधील सर्वात मोठे शहर आहे। देशाची राजधानी असल्याने वॉर्सा हे शहर खूप विकसित झालेले आहे। उंच इमारती असल्या तरीही हे शहर स्वतःचा सांस्कृतिक वारसा विसरलेला नाही। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वॉर्सा शहरामधील प्लेसेस, फूड, ट्रान्सपोर्ट अशी सर्व माहिती पाहणार आहोत। वॉर्सा हे शहर शेजारील देशांसोबत खूपच चांगल्या प्रकारे कनेक्टेड आहे। या ठिकाणी तुम्ही बस, ट्रेन किंवा विमानाने देखील जाऊ शकता। आमच्यासारखी तुमच्या ट्रिपची सुरुवात देखील क्रॅको शहरामधून झाली असेल तर बस किंवा ट्रेनने 3 तासांमध्ये आपण पोहोचू शकतो। युरोपमध्ये बसपेक्षा ट्रेन्स महाग आहेत, त्यामुळे सर्वात स्वस्त ऑप्शन हा बस आहे। साधारणतः 6 ते 10 युरोजमध्ये म्हणजेच आपले 600 ते 1000 रुपयांमध्ये बसने आपण या ठिकाणी पोहोचतो। आता आपण पाहूया वॉर्सा शहरामध्ये कसं फिरायचं। युरोपमधील सर्व शहरांमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप इझिली उपलब्ध असते। या पब्लिक ट्रान्सपोर्टचे 1, 3, 5 दिवसाचे पासेस देखील उपलब्ध असतात। यामध्ये तुम्ही संपूर्ण शहरामध्ये कोणतेही पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरू शकता। यामध्ये बसेस, ट्राम आणि मेट्रो देखील इन्क्लूड असतात। त्यामुळे युरोपमध्ये फिरण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट हा बेस्ट ऑप्शन आहे। या पासने नेमकी कुठे फिरायचं ते आपण पाहूयात। सगळ्यात पहिला स्टॉप हा ओल्ड टाउन। युरोपमधील कोणत्याही शहरांमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ओल्ड टाउन पाहायला मिळेल। ओल्ड टाउन म्हणजे शहरांच्या मधोमध असणारा व चहूबाजूंनी इमारतींनी वेढलेला एक चौक। शहरांमधील सर्वात हॅपनिंग ठिकाण आपण याला म्हणू शकतो। संध्याकाळच्या वेळेस तर या ठिकाणाचे रंगच बदलून जातात। वॉर्सामधील अजून काही ठिकाणे म्हणजे रॉयल कॅसल, कॅसल स्क्वेअर, विलानो पॅलेस तसेच ओल्ड टाउन मधील विविध चर्च तुम्ही पाहू शकता। मार्केट स्क्वेअर मधील वेगवेगळ्या लेन्स देखील फिरू शकता। संध्याकाळी मस्त नदी किनारी तुम्ही क्रूज टूर करू शकता। जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर शहरामधील विविध म्युझियम्स देखील पाहू शकता। याचबरोबर तुम्ही हिटलरच्या काळातील काही ठिकाणे पाहू शकता। वॉर्सामध्ये राहण्यासाठी हॉस्टेल्स पासून ते चांगल्या हॉटेलपर्यंत सर्व प्रकारचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत। त्यामुळे तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार चॉईस करू शकता। आम्ही हॉटेल O3 मध्ये राहिलो होतो, ज्याची कॉस्ट होती 13 युरो पर पर्सन। रूम्स खूपच स्पेशियस आणि कम्फर्टेबल होते। वॉर्सा फिरण्यासाठी 2 दिवस पुरेसे आहेत। युरोपमधील सर्व शहरांमध्ये मॅकडी, KFC फूड चेन अवेलेबल आहे। तसेच वॉर्सामध्ये इंडियन रेस्टॉरंट देखील उपलब्ध आहेत। येथील लोकल मार्टमधून तुम्ही सँडविच, बर्गर घेऊ शकता, जे रेस्टॉरंटपेक्षा स्वस्त असतील। जर तुम्हाला नाईट लाईफ एन्जॉय करायची असेल तर ओल्ड टाउन बेस्ट आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमची वॉर्साची 2 दिवसाची टूर प्लॅन करू शकता। जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया युरोप ट्रिपच्या नवीन व्हिडिओमध्ये।